अस्सलामुअलैकुम। बानकोट से असगर जलगावकर। आज मी चाललो आहे माझ्याच गावामध्ये नारकर मोहल्ल्यात. ॲड्रेस आहे ॲट पोस्ट बानकोट, तालुका मंडणगड, डिस्ट्रिक्ट रत्नागिरी. आणि आज डेट आहे 9 मे 2026. आणि जो आपला वेलास टू बानकोट जो रोड आहे, जो बानकोटवरनं वेलासला जातो, ते मागं मी व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामध्ये होल पडलेला आहे. एवढा मोठा होल आहे की जो नाला आहे हजवानेच्या घराजवळ, हजवानेच्या अपोजिटला जो नाला आहे रोडामध्ये, त्याला होल पडलेला आहे. एवढा मोठा होल आहे की तुम्हाला आता मी कंडिशन दाखवतो त्याची, कसा तो कंडिशनला आहे. आणि गाडी त्याच्यामध्ये फसून काहीतरी अपघात होऊ शकतोय. तेव्हा तो आपल्या ब्रिजचा काम चालू आहे, त्याचा पत्रा आणून त्याच्यावर टाकलेला आहे. काम चाललं आहे अजूनपर्यंत. आज किती महिने झाले त्याचं काम अजून अपूर्ण आहे. तर मी पुढं अपलोड करतोय व्हिडिओ, तुम्हाला दाखवतोय की त्याची कंडिशन कशी आहे. चला आता जाऊ आपण नारकर मोहल्ल्यामध्ये. ठीक आहे, व्हिडिओत लास्टपर्यंत जुळून राहा. नारकर मोहल्ल्यामध्ये पोचलोय मी आता. हा वे आहे आपला बानकोटकडे जातो आणि हा वे आपला जातोय वेलासमध्ये. आणि हा हजवानेच्या घराच्या समोर जो रस्ता आहे त्याच्यामध्ये जो हा नाला आहे, हा बघा कंडिशन बघा त्याची. हा बघा एखादा तसा होल बनलेला आहे. हा बघा हा नाला आहे, ह्या नाल्याचाच तो होल आहे. हा बघा पूर्ण इथपर्यंत आला आहे, इथपर्यंत होल आला आहे, इथपर्यंत होल आला आहे. आणि हा पत्रा आपला ब्रिजचा पत्रा टाकलेला आहे त्याच्यावर. 7 महिने झाले काम चाललं आहे, कोणच लक्ष देत नाही त्याच्यावर. आणि काय बोलतो मनसूर भाई, माझी पण गाडी त्याशी आंब्याची गाडी ह्यात फसली होती. हां लोकांनी जेव्हा ढकलून काढलं, म्हणजे 40-50 लोक होतं, हां 250 डाग होतं, त्यातला गाडी फसली. हां पहिल्या बिला टाकून म्हणजे काढलं. अपघात झाला असता काय ना काय, पण तो चालला नशीब. आणि हे मला वाटतं हे मोड्या आलेल्या आहेत कामासाठी, 3 महिने झालेल्या आहेत आणि येऊन पडलेल्या आहेत इथं कामावर. अजून कायच लक्ष नाही. हा बघा मटेरियल पण पडलेला आहे. हा तो नाला आहे. हा बघा आता गाडी बघा कशी येतं त्याच्यावरनं. हा बघा ही कंडिशन बघा गाडी याची, कंडिशन बघा पूर्ण दबतोय, पूर्ण दबतोय. हा बघा हे फल्या टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये, फल्या टाकून म्हणजे एखादा पॅक केलेला आहे. इथं मोठं दगड टाकलेलं आहे, ते सली बघा. एखादा लहान मुलाचा पाय पण अडकला तरी तो पाय तुटणार त्याच्यावरनं. हे बघा परत एकदा मी ॲड्रेस सांगतो, ॲट पोस्ट बानकोट, नारकर मोहल्ला, तालुका मंडणगड, डिस्ट्रिक्ट रत्नागिरी. त्याला काय बोलतोस? नाव सांगा पहिले तुमचं. माझं नाव आता फारुख पडतात. हां काय झाला होता? आमची जी गाडी जाते लोटची, ते इकडे अटकली होती आमची गाडी. असं म्हणजे इथं किती प्रॉब्लेम आहे इथं मोहल्ल्यामध्ये ते बघू शकता. हे आमचे मकबूलबाई नारकर आहेत. मकबूलबाई काय बोलाल तुम्ही? कारण हे पंचायतने 2दा अर्ज देऊन मोकळ केले, पण अजून त्यांच्यावर काही कारवाई होई नाही. पंचायत पण किती नाचल आणि कितीदा अर्ज आणला. बरोबर, ह्याच्यावर लक्ष टाकलं पाहिजे. कवा पण खालती जाऊ शकते. मग तेच मी सांगतो, ह्याच्यातनं एखादा छोटा मुलगा पण करून रातभर आवाज त्यांच्या गाडी जातात ते. म्हणजे रात्रीचा पण तुम्हाला त्रास आहे, पत्रा हे होत होते. बघा किती या इकडच्या लोकांना किती त्रास आहे याचा. एक रिक्वेस्ट आहे माझी ग्रामपंचायत बानकोट आणि BMC आणि आपले आमदार साहेबांशी. प्रशासन लक्ष कधी देणार? कोण मेल्यावर इथं गाडी खाली गेल्या रातून. बरोबर आहे, म्हणजे एखादा हादसा होयाच्या पहिले हा काम झाला पाहिजे. ठीक आहे, हा बघा कंडिशन बघा कशी आहे ती. बघितला कंडिशन काय आणि तिथल्या लोकांना किती त्रास आहे त्याचा. तिथल्याच लोकांना नाही, वेलास, बानकोट आणि जे पण टुरिझम येतात त्यांना पण लय त्रास आहे त्याचा. तेव्हा माझी एक रिक्वेस्ट आहे ग्रामपंचायत बानकोट, BMC आणि आपले आमदार योगेश साहेब कदमशी, की ह्याच्यावर बारीकीने लक्ष टाकून तिथला काम लवकरात लवकर चालू करावा. का की आता पावसाचा टाईम येणार आहे. आता मे महिना चालू आहे आणि त्याच्यानंतर जून महिन्यामध्ये पाऊस चालू होणार. परत तिथं खड्डा अजून वाढणार आणि लोकांना त्रास होणार. तेव्हा रिक्वेस्ट आहे माझी ह्या लोकांशी की त्याच्यावर बारीकीने लक्ष टाकून तो काम लवकरात लवकर चालू करावा. माझ्या हिसाबात मटेरियल पण येऊन पडलेलं आहे तिथं, पण काम का बंद झालेलं आहे मला माहीत नाही. ह्याची चौकशी करून काम चालू करावा अशी रिक्वेस्ट आहे माझी आणि आमच्या बानकोटच्या गावकऱ्यांची. बाकी दुआ की दरख्वास्त. बानकोटचे असगर जलगावकर.